सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या व्यापामुळे थोडासा ताण आणि चिडचिडेपणा तुमच्यामध्ये येऊ शकतो. पैसे कमावण्याची नवीन संधी तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. प्रेमासाठी दिवस मात्र फारसा चांगला नाही. शांतपणे तुम्ही तुमच्या ध्येयांकडे वाटचाल करत राहा. तसेच यश मिळेपर्यंत तुमचे प्लॅन्स कुणासमोरही उघड करू नका. तुम्हाला अशा ठिकाणाहून एक महत्त्वाचा नोकरीचा फोन येईल ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नव्हती. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला लाडू अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही अगदी एनर्जेटिक असाल, त्यामुळे तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये ते अर्ध्या वेळेमध्येच पूर्ण कराल. केवळ चातुर्याने केलेल्या गुंतवणुकीमुळेच लाभ मिळतील. त्यामुळे तुमचे कष्टाचे पैसे तुम्ही हुशारीने गुंतवा. आज मुलांच्या आरोग्याची चिंता वाढू शकते. संध्याकाळपर्यंत जोडीदारासोबत मस्त रोमॅन्टिक वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही आज एखाद्या डिनर डेटवरती जाल. आज नशीब 72% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाला दूध मिश्रित पाणी अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आज कामाच्या व्यापामुळे थोडासा ताण आणि चिडचिडेपणा तुमच्यामध्ये येईल. जर तुम्ही स्ट्रॉंग राहिलात तर कोणीही तुमच्याशी आज लढू शकणार नाही. नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा सर्वोत्तम प्रयत्न तुम्ही आज करू शकता. तुमच्याकडनं तुमचं प्रेम कुणीही हिरावून घेऊ शकत नाही. सोशल मीडियावरती वैवाहिक जीवनाशी संबंधित विनोद वाचून तुम्हाला आज आनंद होईल. आज तुम्ही एनर्जीनं भरपूर राहाल. आजची संध्याकाळ तुम्ही जोडीदारासोबत मस्तपैकी रोमॅन्टिकपणे घालवू शकता. आज तुमच्या मुलीकडनं तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळेल. आज नशीब 64% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज हनुमानाला शेंदूर अर्पण करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुम्ही इतरांचं ऐकून गुंतवणूक केली तर आर्थिक नुकसान जवळजवळ निश्चित आहे. आज कुटुंबातील सदस्यांमध्ये पैशांबाबत वाद होऊ शकतो. तुम्ही कुटुंबातील सर्वांना पैशांच्या बाबतीमध्ये स्पष्ट राहण्याचा सल्ला द्यायला हवा. जर तुम्ही तुमच्या प्रिय व्यक्तीला पुरेसा वेळ दिला नाही तर तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती नाराज होऊ शकते. तुमच्या बहिणीच्या लग्नातील सर्व अडथळे आज दूर होतील. आज तुम्हाला सासरच्या मंडळींकडनं आर्थिक लाभ संभवतो, त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती मात्र मजबूत राहील. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आज वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद घेऊनच तुम्ही घराबाहेर पडा. यामुळे तुम्हाला आर्थिक फायदा होऊ शकतो. कुटुंबातील सदस्यांसोबत थोडासा वेळ तुम्ही घालवा. आज तुमचा प्रिय व्यक्ती तुम्हाला एक भेटवस्तू देऊ शकतो, ज्यामुळे आजचा दिवस तुमचा रोमॅन्टिक राहील. तुमचे कठोर परिश्रम आणि समर्पण आज दिसून येईल आणि तुम्हाला इतरांचा विश्वास आणि पाठिंबा मिळेल. आज या राशीचे वयस्कर लोक जे असतील त्यांना मोकळ्या वेळेमध्ये त्यांच्या जुन्या मित्रांना भेटायला जाण्याची संधी मिळेल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान श्रीकृष्णांना लोणी आणि खडीसाखरेचा नैवेद्य अर्पण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की आज ताणतणाव आणि एखाद्यासोबतचे मतभेद तुम्हाला चिडचिडे आणि अस्वस्थ करू शकतात. तुम्हाला आयुष्यामध्ये पैशांचं महत्त्व अजून समजलेलं नाही, पण आज तुम्हाला पैशांचं महत्त्व नक्कीच समजेल. कारण आज तुम्हाला खूप पैशांची गरज असेल, परंतु तुमच्याकडे पुरेसे पैसे नसतील. प्रेमाच्या दृष्टिकोनातून हा दिवस खूप चांगला आहे. तुमच्याकडे आज स्वतःसाठी भरपूर वेळ असेल. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पहिली भाकरी गाईला खाऊ घाला. आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की मानसिक शांतीसाठी कोणाशीही तुम्ही आज वाद घालू नका. जर तुम्ही प्रवास करत असाल तर तुमच्या मौल्यवान वस्तूंची तुम्ही विशेष काळजी घ्या. असं केलं नाही तर तुमचं सामान चोरीला जाण्याची दाट शक्यता आहे.
जोडीदारासोबत तुम्ही आज छान वेळ घालवाल. तुमचं ध्येय साध्य करण्यासाठी हा एक उत्तम दिवस आहे. मात्र तुमची एनर्जी आज चांगली तुम्हाला ठेवावी लागेल, जेणेकरून तुम्ही कठोर परिश्रम करू शकाल. कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही तुमच्या मित्रांची देखील मदत घेऊ शकता. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज योग आणि प्राणायामाचा अभ्यास करा. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस व्यस्त असला तरी तुमचं आरोग्य मात्र चांगलं राहील. आज तुमच्या खर्चावरती तुम्ही नियंत्रण ठेवा आणि अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा. कुटुंबासोबत सामाजिक कार्यक्रमांमध्ये तुम्ही सहभागी व्हाल. तुमची उपस्थिती तुमच्या प्रिय व्यक्तींना आनंद देईल. ऑफिसमध्ये वातावरण हे तुमच्यासाठी अनुकूल असेल. आज नशीब 99% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजू व्यक्तीला तांदूळ दान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी आनंदाने भरलेला असणार आहे. जे लोक काही लघुउद्योग करत असतील त्यांना आज जवळच्या व्यक्तीकडनं एखादा चांगला सल्ला मिळू शकतो, ज्यामुळे त्यांना आर्थिक फायदा होण्याची दाट शक्यता आहे. प्रेमाच्या दृष्टिकोनातून आजचा दिवस चांगला आहे. लग्नानंतर वैवाहिक जीवनामध्ये समस्या आल्या असतील तर आज त्या संपुष्टामध्ये येतील. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज शिवजप मालेचं पठण करा. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आज कुटुंबातील सदस्य किंवा जोडीदारामुळे तुमच्यावरती ताण येऊ शकतो. अविवाहित लोकांना आज जोडीदार भेटण्याची शक्यता आहे, परंतु प्रकरण पुढे नेण्यापूर्वी ती व्यक्ती इतर कोणाशीही संबंधित नाही याची खात्री करा. आज विश्रांतीसाठी खूप कमी वेळ तुम्हाला मिळेल, कारण पूर्वी पुढे ढकललेली कामं आज तुम्हाला व्यस्त ठेवतील. बऱ्याच दिवसांनंतर तुम्ही आणि तुमचा जोडीदार एकत्र वेळ घालवू शकाल. आज नशीब 91% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तुळशीला नियमितपणे जल अर्पण करा आणि दिवा लावा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की आज बाहेर स्ट्रीट फूड खाताना स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणं तुमच्यासाठी आवश्यक राहील, अन्यथा तुम्ही आजारी पडू शकता. कोणत्याही गोष्टीचा अनावश्यक ताण तुम्ही आज घेऊ नका, कारण त्यामुळे तुम्हाला मानसिक त्रास होऊ शकतो. आज एखादा दूरचा नातेवाईक तुमच्याशी संपर्क साधू शकतो. तुम्हाला साथ देण्यासाठी एखादा खास मित्र पुढे येण्याची दाट शक्यता आहे. तुमची क्रिएटिव्हिटी कुठेतरी हरवत चालली आहे असं तुम्हाला वाटेल. आज नशीब 76% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज देवी लक्ष्मीला खिरीचा प्रसाद अर्पण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की तुम्ही आज आशावादी राहा आणि प्रत्येक गोष्टीची उज्ज्वल बाजू पहा. एखाद्या बाबतीमध्ये तुम्ही वेळीच सावध झाला तर ते तुमच्यासाठी चांगलं होईल. आज तुम्ही रोमॅन्टिक मूडमध्ये असाल आणि तुमच्या वाट्याला अनेक संधी येऊ शकतात. आज तुम्ही तुमची महत्त्वाची कामं पूर्ण केल्यानंतर स्वतःसाठी वेळ काढाल, परंतु तुम्ही या वेळेचा तुमच्या मनाप्रमाणे वापर करू शकणार नाही. आज खऱ्या अर्थानं तुम्हाला प्रेमाचा अनुभव येईल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. आज तुमच्या शिक्षकांचे किंवा वडीलधाऱ्यांचे तुम्ही आशीर्वाद घ्या. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.